राज्य मासिक मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. महाराष्ट्राच्या इतिहासात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे एक असे अभूतपूर्व आंदोलन झाले की ज्याला देशाच्या इतिहासात तोड नाही. हे आंदोलन आम मराठी जनतेचे आंदोलन होते. यच्चयावत सारा मराठी समाज महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी, महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य व्हावे या भावनेने एकत्र आला होता आणि एकच गर्जना या राज्याच्या भूमीवर दुमदुमत होती आणि ती म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पुनर्रचना भाषावार प्रांत रचनेच्या तत्वानुसार करावयाची हे काँग्रेस पक्षाने मान्य केले होते. त्याप्रमाणे सगळ्या देशाची भाषावार प्रांत रचना करण्यात आली होती. मात्र आंध्र प्रदेशची रचना करताना काही त्रुटी राहून गेल्या आणि तेथेही महान आंदोलन सुरू झाले. सरकार त्या मागणीला दाद देईना. तेव्हा पोट्टी रामलू यांनी आंध्र प्रदेशात प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यात त्यांनी प्राणार्पण केले आणि सारा आंध्र प्रदेश खवळला. तेव्हा नाईलाजाने नेहरू सरकारने आंध्र प्रदेशची भाषावार पुनर्रचना केली. मात्र हा न्याय महाराष्ट्राला अजून मिळाला नव्हता. महाराष्ट्राचा कितीतरी भाग अजून महाराष्ट्र राज्यात सामील झाला नव्हता. विदर्भ, कारवार, बेळगाव इत्यादी म्हणून मराठी जनता असंतुष्टच होती. महाराष्ट्राबाबत आता काहीतरी पाऊल उचलायलाच हवे म्हणून नेहरू सरकारने फाजल अली समितीची नेमणूक केली आणि 10 ऑक्टोबर 1955 रोजी या समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार द्विभाषिक राज्याची घोषणा केली गेली. या समितीच्या शिफारशीप्रमाणे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे मिळून एक द्विभाषिक राज्य होणार होते आणि मुंबई ही या दोघांची सामायिक राजधानी असणार होती. या शिफारशीमागे मुंबईमधील भांडवलदारांचे कारस्थान होते. हे उघड होते कारण गुजराती भांडवलदाराचे प्रमुख भांडवल मुंबईमध्ये गुंतले होते आणि मुंबई ही जर महाराष्ट्राला मिळाली तर गुजराती भांडवलदारांचे फार मोठे नुकसान होणार होते. शिवाय या समितीने बेळगाव, कारवार, विदर्भ या प्रदेशांना महाराष्ट्रापासून तोडले होते. हा अहवाल जाहीर होताच महाराष्ट्रात एकच असंतोष उसळला आणि आंदोलनाला तोंड फुटण्याची लक्षणे दिसू लागली. परिच्छेद. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र घोषणा करून स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याची योजना जाहीर केली. या योजनेनुसार महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई अशा 3 स्वतंत्र राज्यांची निर्मिती होणार होती. या घोषणेमुळे मराठी जनतेचा विश्वासच उडाला आणि प्रचंड आंदोलन सुरू होण्याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागली. 18 नोव्हेंबर रोजी विधानसभेवर एक मोठा मोर्चा नेण्याची घोषणा काँग्रेस विरोधी पक्षांनी केली. ठरल्याप्रमाणे हा मोर्चा विधानसभेवर गेला आणि सत्याग्रहींना अटक करून तुरुंगात डांबले. या सत्याग्रहींमध्ये सेनापती बापट होते. पुढे सर्व नेत्यांची जामिनावर सुटका झाली. पुढे 20 नोव्हेंबर रोजी सखा पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेतली. या सभेत सखा पाटील विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले, सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई तुम्हाला मिळणार नाही. 5000 वर्ष मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. सभेला हजर असलेली जनता इतकी प्रक्षुब्ध झाली की तिने सखा पाटील आणि मोरारजी देसाई यांची सभा उधळून लावली. परिच्छेद. सरकारच्या विरोधात एकत्र येऊन सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. त्यात समाजवादी, कम्युनिस्ट, हिंदू महासभा, रिपब्लिकन, शेतकरी कामगार पक्ष हे सारे पक्ष एकत्र येऊन कार्य करत होते. आचार्य अत्रे, S.M. जोशी, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी नेते समितीचे पुढारी होते. स्टॉप.